नमस्कार. अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असा हा हिरवागार घोसाळ्याचा वेल आलेला आहे. या मस्त हिरव्यागार अशा वेलाला अशा प्रकारचे ताजे आणि कोवळे घोसाळे आलेले आहेत. हे घोसाळे आपण तोडून घेणार आहोत. अगदी हे घोसाळे लपून राहतात. हे घोसाळे हिरव्या पानात लवकर दिसून येत नाहीत. तर असे हे घोसाळे आपण तोडून घेऊयात. तुम्ही पाहू शकता यामध्ये दुधीचाही एक वेल आहे, तर त्याला छोटे छोटे फळं लागलेले आहेत. मस्त अजूनही छोटे आहेत, त्याची वाढ झालेली नाहीये. तर या ताज्या घोसाळ्याच्या रेसिपी आज आपण बनवणार आहोत. एक रस्सा भाजी आणि एक सुक्या स्वरूपात आणि पुढे अजून एक ड्राय रेसिपी या घोसाळ्यापासून आपण बनवणार आहोत. तिन्ही रेसिपी खूप मस्त आणि चवदार होतात. घोसाळ्याला गलका असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. घोसाळे हे थंड प्रवृत्तीचे, पचायला हलके, चवीला चवदार, तसंच यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. ही वेल जातीची फळभाजी आहे. अशाच या कोवळ्या घोसाळ्याचे भजे सुद्धा खूप सुरेख होतात. त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला तर मग मस्त अशा या घोसाळ्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 3 घोसाळे कट करून घेणार आहे. सुरीच्या मदतीने यावरचं हलकासा लेयर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. अगदी सहज हा लेयर निघतो. घोसाळे कोवळे असल्या कारणाने याचा वरचा लेयर सहज अशा पद्धतीने काढता येतो. अशा प्रकारे सर्व घोसाळ्याचा हा वरचा लेयर मी काढून घेणार आहे. इथे मी पाव किलो घोसाळ्याची भाजी करणार आहे आणि अशा प्रकारे अगोदर उभा कट मारून अजून एक मधून कट मारून त्याच्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे चौकोनी आकारात घोसाळे कट करून घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपण या घोसाळ्याची सुकी पाणी न वापरता भाजी करणार आहोत. सुकी असल्या कारणाने टिफिनला द्यायला बरी पडते, शिवाय साईड डिश म्हणूनही करायला बरी पडते. तसंच अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही घोसाळ्याची भाजी घाईच्या वेळेस करायला खूपच बरी पडते. त्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या कलबत्त्यात ठेचून घेऊयात. ओबडधोबड किंवा अर्धवट अशा ठेचून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की लसूण टाकून घेऊयात. हलकासा लसूण परतला की एक मिडियम आकाराचा कट केलेला टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर मऊ व्हावा त्यासाठी 1 मिनिटभर झाकण ठेवून घेऊयात. मस्त टोमॅटो गाळा झालेला आहे. आता 1 चमचा साठवणीचा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो मसाला तुम्ही वापरता तो मसाला वापरला तरी चालेल. जराशी हळद टाकून घ्यायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. काही सेकंद हे मसाले सुद्धा छानसे परतून घेऊयात. नंतर कट केलेले पाव किलो हे घोसाळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. मस्त असा भाजीला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 2 मिनिटांनी बऱ्यापैकी भाजी ओलसर अशी झालेली आहे. मुळातच घोसाळ्यामध्ये पाणी जास्त असल्या कारणाने या भाजीत पाणी अजिबात वापरायची गरज पडत नाही. आणि 2 ते 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची पावडर टाकून घ्यायची आहे. ऑप्शनल आहे, शेंगदाण्याच्या पावडर नाही वापरली तरी चालेल. काही ठिकाणी ओला नारळ सुद्धा वापरतात, तर ओल्या नारळाचा किस जरी वापरला तरी चालेल, किंवा अशीच जरी ही भाजी शिजवून तयार केली तरी सुरेख लागते. आता स्लो ते मीडियम गॅसवरती झाकण ठेवून ही भाजी 8 ते 10 मिनिटं छान अशी शिजवून घेऊयात. जवळपास 8 मिनिटं झालेले आहेत. एकदा चेक करूयात. हे पहा, तुम्ही पाहू शकता पाण्याचा एकही थेंब या भाजीत वापरलेला नाहीये, तरी सुद्धा भाजी मस्त ओलसर आणि पातळ अशा स्वरूपाची झालेली आहे. अशा पद्धतीची भाजी आपण भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. याने घशाला कोरड पडत नाही. तुम्हाला वाटत असेल तर अजून जरा फास्ट गॅसवरती ही भाजी ठेवून आपण यातला रस्सा आटवून अजून ही भाजी घट्ट करू शकता. घोसाळे कोवळे आणि ताजे असल्या कारणाने पटकन शिजले जातात. आपली सुकी घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशी ही कमी साहित्यात पटकन होणारी सुकी घोसाळ्याची भाजी नक्की करून पहा. मुलंसुद्धा आवडीने खातील. टिफिनसाठी किंवा साईड डिश म्हणून करू शकता. अप्रतिम अशी चव या सुक्या घोसाळ्याच्या भाजीला लागते.
आता वाटणाचा वापर करून पातळ रश्श्याची भाजी करून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलं की एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, तो या कडकडीत तेलात टाकून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो जरा मऊ झाला की 2 चमचे वाटणाचा मी इथे वापर करत आहे। यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे। हे वाटण जास्तीचं करून फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे अशा वेळेस किंवा घाईच्या वेळेस वेळ न घालवता आयतं वाटण वापरायला बरं पडतं। धांदल उडत नाही, भाज्यांची चवही वाढते। वाटणाची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, पाहायची असेल तर पाहून घ्या। तयार केलेलं हे वाटण अगदी महिनाभर फ्रीजमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये राहतं। छान तेल सुटेपर्यंत हाय ते मीडियम फ्लेमवरती हे वाटण परतून घ्यायचं आहे। कांदा खोबरं अगोदरच भाजलं असल्याकारणाने परतायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटात हे परतलं जातं। आता यामध्ये 1 ते 2 चमचे बारीक केलेल्या शेंगदाण्याची पावडर टाकून घ्यायची आहे। याने रस्सा चांगला मिळून येतो, पाणी वेगळं आणि भाजी वेगळं असं होत नाही, त्यामुळे शेंगदाण्याची पावडर नक्की वापरा। लगेच पाव चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे। 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे, मिक्स करून घेऊयात। आता कट करून घेतलेले घोसाळ्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। हे पाव किलो घोसाळे आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला जेवढा पातळ रस्सा करायचा आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणे दळून घेतलेल्या भांड्यात पाणी घालून हे ओतून घेतलेलं आहे। आता स्लो गॅसवरती 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता रश्श्याला मस्त तर्री किंवा तवंग आलेला आहे। भाजीचा रस्सा सुद्धा मिळून आलेला आहे। शेवटी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे आणि 1 मिनिटवर ही भाजी पुन्हा झाकून ठेवा। शेवटी टाकलेल्या या गरम मसाल्याचा फ्लेवर मस्त टिकून राहतो आणि मस्त तिखट रस्सा भाजी तयार झालेली आहे। अशा पातळ रश्श्याच्या भाज्या केल्या की त्याबरोबर चपाती किंवा भाकरी खाता येते आणि भात सुद्धा खाता येतो। वेगळा रस्सा करावा लागत नाही किंवा काही ठिकाणी रोज रोज वरण केलं जातं। कधीतरी अशा प्रकारची पातळ भाजी भाताबरोबर असेल तर चवीत फरक पडतो। तर अशा या चटपटीत घोसाळ्याची रस्सा भाजी नक्की ट्राय करा। आता आपण घोसाळ्याचे काप करून घेऊयात। या घोसाळ्याच्या कापांनी तोंडाची चव भागली जाते, तोंडी लावणीसाठी खूप बरे पडतात। ज्यांना घोसाळ्याची भाजी आवडत नाही त्यांनी असे घोसाळ्याचे काप करून खावेत, अगदी ते आवडीने खातील। त्यासाठी इथे मी कोवळे 2 घोसाळे घेतलेले आहेत। हे पहा, अगोदर सांगितलेल्या पद्धतीने त्याचे वरचे हे साल मी जरासे खरडून घेणार आहे आणि अशा प्रकारे तिरके स्लाइस करून कट करून घेणार आहे। गोल आकारात किंवा आयताकृती लांबट आकारात सुद्धा तुम्ही कट करू शकता, काहीच हरकत नाही। हे पहा, अशा प्रकारे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे मीडियम स्लाइस मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे कट केलेले स्लाइस एका बाउलमध्ये काढून घेऊयात। 1 चमचा मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा भाजून घेतलेल्या धने जिरेची पावडर टाकून घेऊयात। 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। तिखटाचं प्रमाण इथे आपण कमी अधिक करू शकता, हे तुमच्या आवडीवर आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या कलबत्त्यामध्ये ठेचून अशा प्रकारे बारीक करून घेतलेल्या आहेत। लसूण पेस्ट असेल तर ती पाव चमचा वापरली तरी चालेल। लसूण जर थोडासा असेल तर ग्राइंडर जारमध्ये दळला जात नाही, त्यामुळे मी हा लसूण बारीक असा ठेचून घेतलेला आहे। जरासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। आंबटपणाने या कापाची चव अजून वाढली जाते आणि हे सगळे मसाले या कापांना हलक्या हाताने कोट करून घ्यायचे आहेत। हळद विसरले होते, पाव चमचा हळद टाकून घेऊयात। जराशीच टाकायची आहे, याने कापांना रंग सुरेख येतो। सर्व कापांना हा मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटं असंच एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आपण हे असेच जरी फ्राय केले तरी खूप चांगले होतात, पण आज आपण कोटिंग वापरून हे काप तयार करणार आहोत। कोटिंगचा वापर केल्याने काप छान असे कुरकुरीत होतात। त्यासाठी एका ताटामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीडियम किंवा बारीक आकाराचा रवा घ्यायचा आहे। तांदळाच्या पिठाऐवजी इथं बेसन वापरलं तरी चालेल। जरासं मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। पटकन असं हे कोटिंग आपलं तयार झालेलं आहे।
2 ते 3 मिनिटातच तुम्ही पाहू शकता या घोसाळ्याच्या कापांना पाणी सुटलेलं आहे. हे बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे. अगोदरच घोसाळ्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि लिंबू आणि मिठाने याला अजून ओलसरपणा आलेला आहे. मसाला लावून तयार झालेले काप अजून एकदा मिक्स करून घेऊयात आणि तयार केलेल्या कोटिंगमध्ये हे काप एक एक घेऊन अशा प्रकारे घोळवून घेऊयात. ओले असल्याकारणाने याला कोटिंग चांगलं बसतं आणि अशा प्रकारे हे सर्व काप कोट करून साईडला ठेवून घेऊयात. आता इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. जरासं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. तवा चांगला तापायला हवा आणि तेल चांगलं तापायला हवं, म्हणजे घोसाळे खाली चिटकणार नाहीत. नंतर हे कोट केलेले घोसाळ्याचे काप या तव्यावर आपण सेट करून घेऊया. जेवढे बसतील तेवढे हे काप यावरती ठेवून घ्यायचे आहेत. अगोदर साईडला हे काप ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर म्हणजे शेवटी मध्ये ठेवा. अगोदरच जर मध्ये हे काप ठेवले तर मधले काप जळून जातील, कारण की गॅसची फ्लेम ही मध्ये असल्या कारणाने तव्याचा मधला भाग लवकर तापला जातो. याने काय होईल, सर्व काप एकसारखे फ्राय होतील. चमच्याच्या मदतीने जरासं तेल वरून अशा प्रकारे सोडून घेऊयात. 1 मिनिट झाकण ठेवून घेऊयात. गॅस स्लो ते मीडियम ठेवायचा आहे. 1 मिनिटांनी हे काप पलटी करायचे आहेत. अगदी सहज पलटी होतात. हे काप अजिबात खाली चिटकलेले नाही आहेत. तवा सुरुवातीला चांगला तापवून घेतल्याने तवा नॉनस्टिकचं काम करतो. अशाने पदार्थ खाली लागत नाही आणि सहज पलटी होतात. पुन्हा यावरती थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि 1 मिनिट झाकण ठेवून घेऊयात. 1 मिनिटांनी झाकण काढल्यावरती पुन्हा झाकण ठेवायची गरज नाही. अगोदरचा 1 मिनिट आणि नंतर पलटी केल्यानंतर 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. नंतरचे 2 मिनिटं असंच हे खरपूस परतून घ्यायचं आहे. लगेचच शिजले जातात. हे काप पटकन होतात. तर असे हे घोसाळ्याच्या कापांचा रंग पहा, काय सुरेख आलेला आहे. आपण यामध्ये टाकलेला रवा या कापांवर मस्त दिसतोय. नुसतं वरण भात किंवा खिचडी आणि जोडीला असं काही असेल तर मस्त जेवणाचा बेत होतो. करणाराही खुश आणि खाणाराही खुश. अशा या साध्या सोप्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील. यातली तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अस्सल घरची मेजवानी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.